वणीजवळील कायर येथे 2500 वर्षांपूर्वीच्या समृद्ध राजवटीचे मिळाले पुरावे. प्राध्यापक सुरेश चोपडे यांचे संशोधन. वणी तालुक्यातील कायर या गावात 2500 वर्षांपूर्वीची मानवी वस्ती, समृद्ध संस्कृती आणि प्रगत जीवनशैलीचे पुरावे समोर आले असून ही वस्ती सातवाहन व वाकाटक काळात बहरलेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राध्यापक सुरेश चोपडे हे गेल्या काही वर्षांपासून या परिसरात सातत्याने पुरातत्वीय सर्वेक्षण आणि संशोधन करत आहेत. त्यांच्या अभ्यासातून या गावाचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. प्राचीन काळापासून मानवी वस्ती असलेल्या कायर गावात इतिहासपूर्व पाषाण युगापासून ते सातवाहन व वाकाटक राजवटीपर्यंतच्या विविध कालखंडाचे ठसे सापडले आहेत. प्राध्यापक चोपडे यांच्या सांगण्यानुसार या भागात माती, दगड आणि विटांचा वापर करून सुमारे 4000 फूट लांबीचा भव्य किल्ला उभारण्यात आला होता. या किल्ल्याचे अवशेष आजही येथे दिसून येतात. या गावातील लोक प्रामुख्याने कृषी व पशुपालनावर आधारित जीवन जगत होते. त्यांनी विटा व मातीच्या सहाय्याने घरांची उभारणी केली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरली जाणारी सोनं, चांदी आणि तांब्याची आभूषणे, हाती लागलेल्या मूर्ती व भांडी यामधून त्यांच्या प्रगत जीवनशैलीचे स्पष्ट दर्शन होते. या महत्त्वाच्या संशोधनामुळे कायर गावाचा इतिहास नव्याने उजेडात आला असून तो विदर्भाच्या सांस्कृतिक वैभवाचा एक भाग ठरतो. प्राध्यापक सुरेश चोपडे यांच्या या संशोधनामुळे यवतमाळ जिल्ह्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुक्यात तिथून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं कायर हे एक गाव आहे. हे गाव अतिप्राचीन गाव असल्याचे काही पुरावे आपल्याला आढळलेले आहेत. इथे पाषाणयुगीन काही अवजारं मला मिळालेली आहेत. तर 3000 ते 2500 वर्षापासून इथे वस्ती होती. सातवाहन आणि क्षत्रप काळामध्ये इथे एक किल्ला आणि एक मोठा परकोट बांधल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि या परकोटाच्या आतमध्ये एक राजांची वस्ती होती आणि राजांचा सरदार आणि त्यांच्या मोठ्या व्यक्तींचा तिथे आतमध्ये निवास होता. आणि याच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्वेला प्रचंड मोठं गाव होतं. म्हणजे आज जे कायर गाव आहे यापेक्षाही मोठं गाव त्या परिसरामध्ये 2000 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं. अगदी लागून पश्चिमेला तिथे विदर्भ नावाची नदी वाहते. बारमाही ही नदी आहे आणि भुडकेश्वर नावाचं प्रचंड मोठं मंदिर आणि प्रसिद्ध असं मंदिर तिथे आहे. गरम पाण्याचे झरे तिथे होते, आज तिथे नाही आहे. अशा ह्या सातवाहनकालीन, क्षत्रपकालीन काळाचा सर्वे पण नागपूर विद्यापीठ आणि पुरातत्व विभागाने अंशतः केलेला आहे. पण अजूनपर्यंत पूर्णपणे मोठा सर्वे इथे झालेला नाही आहे. मी माझ्या पद्धतीनं या ठिकाणी सर्वे आणि सर्वेक्षण केलं आणि इतिहासाची उजळणी तिथे केली. तर इथे सातवाहन काळाच्या पूर्वीपासून इथे लोक राहत असायचे आणि त्याच्यानंतर क्षत्रप काळामध्ये क्षत्रपांनी कदाचित त्यांना जिंकलं सातवाहनांनी, तिथे त्यांनी पण राज्य केलं. वाकाटकांनी राज्य केलं इथे. तर बहामनी काळापर्यंतचे पुरावे आपल्याला मिळतात. इथे मराठे पण राहिलेले आहे. काही काळ इंग्रजांनी इथं वस्ती केलेली आपल्याला आढळतं. अशा ह्या चांगल्या स्थळाचं उत्खनन जर पुन्हा झालं तर अजूनही काही मोठे पुरावे आपल्याला इथं मिळू शकतात. आणि महाराष्ट्रातलं हे अतिशय प्राचीन असं आणि अगदी सुसज्ज असं चांगलं गाव, चांगला इथे मोठा किल्ला, इथे चांगली वस्ती असल्याचे आपल्याला पुरावे इथे मिळतात. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं. हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से
कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए। वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।